तर या गोष्टीसाठी पोषक वातावरण म्हणजे थंड हवामान असते. रब्बी सीझन मध्ये कसं राहतं, दिवस आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये तफावत असल्यामुळे साहजिकच सकाळच्या पिरियड मध्ये दव निर्माण होत असतं. तर ह्या दवामध्ये काय होतं की कांद्याच्या पाती ज्या आहेत त्या ओलसर राहतात आणि त्याच्यावरती ह्या बुरशीचे बीजाणू जर्मिनेट व्हायला मदत होते आणि त्यामुळं या रोगाचं प्रमाण हे रब्बी सीझन मध्ये वाढत असतं. बुरशीनाशकाच्या स्प्रे मध्ये पण त्याच बुरशीनाशकाचा स्प्रे करू नका. साधारणतः वातावरण बघून आम्ही सांगतो की 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करा किंवा 10 दिवसाच्या अंतराने फवारणी. तर जी फवारणी करतोय त्याच्यामध्ये पण तुम्ही फवारणी करताना एक फंजिसाइड तुम्ही वापरलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मँकोझेब वापरलं तर दुसऱ्या फवारणीत मँकोझेब टाका, त्याच्या ऐवजी दुसरं फंजिसाइड, म्हणजे अशा पद्धतीने जेणेकरून तेच फंजिसाइड वापरलं, बुरशीनाशक वापरलं तर त्या रोगकारकामध्ये रेजिस्टन्स येण्यासाठी काय केलं पाहिजे, 1-1.5 महिन्याच्या अंतराने कांदा खालचा वरचा खाली म्हणजे ते लेअर फेरफार केली पाहिजे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. रब्बी कांद्याची सध्या आता रोपांची पुनर्लागवड आता सध्या सुरू झालेली आहे. मागील काही वर्षांमध्ये आपण बघतोय की रब्बी कांद्यावर खूप मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर पुढील हंगामात म्हणजे हा जो हंगाम आहे यामध्ये कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर ह्याची माहिती आपण डॉक्टर वनिता साळुंखे मॅडम यांच्याकडून घेत आहोत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. हे जे आता सध्या रब्बी हंगामाचं तर ट्रान्सप्लांटेशन जे कांद्यावरचं जे आहे त्याची आता सुरुवात झाली आहे. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की यावर्षी पाऊस खूप कमी झाला. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, म्हणजे कुठल्या प्रकारची बुरशी येऊ शकते, त्या म्हणजे कुठल्या प्रकारच्या बुरशीसाठी हे वातावरण पोषक आहे कांद्याविषयी बोलायचं झालं तर सध्या कांद्याचे 3 सीझन आहेत. त्याच्यातला आता रब्बी सीझन कांद्याचा चालू आहे. तर बऱ्याच जणांची रोपवाटिका ही साधारणतः रोपवाटिकेत आहे आणि त्याचं जे ट्रान्सप्लांटिंग आहे किंवा पुनर्लागवड आपण ज्याला म्हणतो ती साधारणतः डिसेंबर 15 पासून किंवा 1 डिसेंबर पासूनही चालू करत असतात लोक. तर ही नर्सरी जी राहते त्या नर्सरीमध्ये आता पाण्याचा ताण बसल्यामुळं शेंडे मर वगैरे रोपांची होण्याची शक्यता आहे. तर अशा रोपांना जमल्यास पाणी म्हणजे जर उपलब्ध असेल तर ड्रीपनी किंवा स्प्रिंकलरनी पाणी देणं गरजेचं आहे. नंतर पुनर्लागवडीनंतर आपण रब्बी कांदा हा साधारणतः फ्लॅट बेड मध्येच घेतात. खरीप कांदा गादी वाफ्यावर घेतला जातो आणि रब्बी कांदा हा फ्लॅट बेड घेतला जातो. पण पाणीची कमतरता असल्यामुळं कांदा संशोधन केंद्राने ड्रीप वरती कांद्याची लागवड करा असं म्हणजे शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे. तर ड्रीप करताना पण ड्रीपच्या 2 लाईन बेडवरती 30-30 सेंटीमीटरच्या अंतराने ठेवण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या रब्बी कांद्यामध्ये येणाऱ्या बुरशी रब्बी कांद्यामध्ये स्टेमफिलियम ब्लाइट म्हणजे तपकिरी करपाचा प्रादुर्भाव आढळत असतो. तर हा तपकिरी करपा येण्यासाठी बुरशी जी आहे ती स्टेमफिलियम वेसिकॅरियम नावाची बुरशी याला कारणीभूत आहे. तर या बुरशीसाठी पोषक वातावरण म्हणजे थंड हवामान असते. नंतर जे रब्बी सीझन मध्ये कसं राहतं, दिवस आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये तफावत असल्यामुळे साहजिकच सकाळच्या पिरियड मध्ये दव निर्माण होत असतं. तर ह्या दवामध्ये काय होतं की कांद्याच्या पाती ज्या आहेत त्या ओलसर राहतात आणि त्याच्यावरती ह्या बुरशीचे बीजाणू जर्मिनेट व्हायला मदत होते आणि त्यामुळं या रोगाचं प्रमाण हे रब्बी सीझन मध्ये वाढत असतं. तर मॅडम आता हा झाला म्हणजे हा रोग कसा येतोय याबद्दल माहिती, म्हणजे कुठल्या पद्धतीची म्हणजे वातावरण त्याला मानवते. तर आपल्याला
या रोगाला जर समजा थांबायचं असेल म्हणजे येण्याच्या आधीच जर समजा आपल्याला काही उपाययोजना करता येतात का? बरोबर. कुठल्याही रोगाला म्हणजे रोग आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं प्रोटेक्शनच्या भाषेत म्हटलं जातं. तर ते खूप महत्वाचं आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे. तर प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये तुमचं टप्प्याटप्प्यावरचं पीक व्यवस्थापन हे त्याच्यात येतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं तर तुम्ही जमिनीची मशागत व्यवस्थित तुमची असावी, जेणेकरून की त्या जमिनीतून बऱ्याचशा बुरशी ह्या त्यांचं वास्तव्य हे जमिनीत असतं. डॉर्मंट स्ट्रक्चर म्हणजे त्यांचे जे प्रोटीन बॉडीज वगैरे आहेत बऱ्याचशा बुरशींचे जमिनीत वास्तव्यासाठी असतात. तर जमिनीची मशागत करायची म्हणजे काय करायचं तर चांगलं ऊन असताना जमीन व्यवस्थित नांगरून तिच्यातले ती तापू दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्यातले बुरशीचे बीजाणू नष्ट करायला मदत होते. दुसरी गोष्ट बीजाकडे बीज हे चांगलं बीज असावं, निरोगी बीज, प्रमाणित बीज पाहिजे. तर आणि त्याचं पेरणी करण्यापूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया केली पाहिजे. बीज प्रक्रिया करताना जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये साधारणतः थायरम, नंतर कार्बन डायझिम अशा प्रकारचे बुरशीनाशक वापरण्यासाठी आम्ही सल्ला देतो. त्याचबरोबर बायोलॉजिकल एजंट जे आहे ट्रायकोडर्मा युक्त बुरशीनाशक, ट्रायकोडर्मा युक्त बुरशीनाशकांचा पण वापर केला गेला पाहिजे. मॅडम, ज्यावेळी आपण थायरम किंवा कार्बन डायझिम नावाची जी काही बुरशीनाशक आहेत सीडवर आपण त्याचा लेप लावतो आणि त्यामुळे बरीचशी बुरशीची जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. पण तिथं मोड ऑफ ऍक्शन काय म्हणजे की तिथं ती बीज प्रक्रिया कशी काम करते, म्हणजे ते बुरशीनाशक त्या सीडमध्ये आत शिरून काम करते, पूर्ण झाडाला हे करते, कसं असतं हे जे बुरशीनाशक सांगितली जी सीड ड्रेसिंगसाठी किंवा सीड ट्रीटमेंटसाठी जी आहेत ती साधारणतः जे थायरम आहे किंवा कॅप्टान आहे ते प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करतात. म्हणजे एक थर निर्माण करतात त्या सीडवरती, जेणेकरून जे मातीच्या संपर्कात बियाणं आल्यानंतर जे बुरशीचे बीज डायरेक्ट सीडच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. आणि बॅबिस्टिन जे सांगितलं ते सिस्टमॅटिक आहे, तर ते सीडच्या आतमध्ये जाऊन ते काम करतं. ते शिरून काम करतं. आणि मग त्यामुळे मग पुढची जी काही 1-2 महिने आपली जी आहेत तर ती त्याचे त्या बुरशीनाशकाची झाल्यानंतरच्या जे अवशेष आहेत तर ते बुरशीनाशक 2-3 महिने म्हणजे ऍक्टिव्ह असते. 2-3 महिने नाही म्हणता येणार, पण 15 दिवस तरी म्हणजे ते प्रोटेक्ट करू शकतो. 15 दिवसापर्यंत जर्मिनेशन म्हणजे ते त्यामागचं ते सायन्स. तर मग ही जी तपकिरी करपा आहे तर ह्याला आपण कसं थांबवायचं, म्हणजे आता बरेचसे आपण आता प्रिव्हेन्शनचे तुम्ही गोष्टी सांगितल्या की म्हणजे कसे आपण करायचे. रोपावस्थेत तर ड्रेंचिंग करायचं आम्ही सल्ला देतो. रोपावस्थेत येणारे रोग म्हणजे डॅम्पिंग ऑफचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये डॅम्पिंग ऑफ मध्ये काय होतं तर जी रोप असतात ती नाजूक असतात आणि सॉइलच्या कॉलर रिजन म्हणतो आपण त्याला सायंटिफिक भाषेत, तर त्या कॉलर रिजनच्या तिथं त्याला अटॅक होतो. कॉलर म्हणजे मान काय ते? कॉलर रिजन म्हणजे माती लगतचा भाग. तिथं त्याला डॅम्पिंग ऑफ मुळे त्याला प्रादुर्भाव होतं आणि त्यामुळे ती रोपं कोलमडून पडतात. त्याला डॅम्पिंग ऑफ रोग म्हणतात. तर ह्या डॅम्पिंग ऑफ रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी ड्रेंचिंग फंजिसाइडचे ड्रेंचिंगचा सल्ला दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही मग मॅन्कोझेबचं ड्रेंचिंग सजेस्ट करतो, कॉपर ऑक्सिक्लोराइडचं केलं जातं. मॅडम, ही जे आपलं डॅम्पिंग ऑफचा हा जो रोग आहे कॉलरवर त्याचा प्रादुर्भाव होतोय, म्हणजे ह्याला म्हणजे असं विशिष्ट प्रकारचं वातावरण लागतं की कसं असतं, म्हणजे की जास्त पाणी दिलं पिकाला तर अशा वेळी प्रादुर्भाव होऊ शकतो की कसं असते त्यामध्ये? डॅम्पिंग ऑफ मध्ये काय होतं तर सॉइल वेल ड्रेन नसेल, चांगली निचरा होणारी जर जमीन नसेल आणि पाणी साठून राहिलं काही काळापुरतं
तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि हा रोग करणाऱ्या बुरशींमध्ये पीथियम फायटोप्थोरा नावाच्या बुरशी किंवा स्क्लेरोशियम रॉट्समुळे पण डॅम्पिंग ऑफ रोग. म्हणजे ह्या बुरशी ज्या आहेत हे आल्या पिकावर पण त्याचा प्रादुर्भाव होतो, पीथियम वगैरे. बरोबर. मग म्हणजे ह्याला हे जे हा जो डॅम्पिंग ऑफ रोग आहे तर ह्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे जर एखाद्या वेळेस जास्त पाणी जर आपण समजा दिलो नाही तर जास्त पाऊस झाला तर निचरा करण्याची व्यवस्था पाहिजे. म्हणजे एखादी चर वगैरे आपण काढून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी रिकमेंडेड आहे. प्रॅक्टिस आहे. ओके ओके. आणि मग जर तरी आता जर समजा झाला तर मग आपण कसं रोखू शकतो या रोगाला, म्हणजे याच्यावर कंट्रोल कसं आपण आणू शकतो? त्याच्यासाठी ड्रेंचिंग हा उपाय आहे आणि साठलेल्या पाण्याचा निचरा करू शकतो आपण. आणि फ्लॅट बेड मध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आढळतं. ओके. गादी वाफ्यावरती कांदा लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. पण ड्रीप न इरिगेशन, फ्लडिंग न इरिगेशन न करता किंवा पाटाद्वारे पाणी न देता ड्रीप न इरिगेशन देणं महत्वाचं आहे. जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि रोगापासूनही आपल्याला बचाव करता येईल. मॅडम, एरवी आपण रब्बी कांद्याचं मला वाटते म्हणजे नेहमीच रेकमेंडेशन आहे फ्लॅट बेडवर की ह्यावेळी पाऊस कमी झालाय म्हणून आपण ते रेकमेंड करतोय. म्हणजे कसं आहे? तसं तर रब्बी कांद्यामध्ये बरेचसे शेतकरी फ्लॅट बेड वापरताना दिसतात. पण फ्लॅट बेड वापरण्यामुळे काय होतंय तर बऱ्याच प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतोय आणि शिवाय असं रोगांमुळे पण कांद्यामध्ये रोगाचा पण प्रादुर्भाव होतो. कारण पाणी फ्लॅट बेड मध्ये पाणी साठून राहते त्यामुळे ह्युमिडिटी वाढते. तिथं ह्युमिडिटीमुळे बुरशींचं प्रमाण वाढत असतं. तर रेस बेडवरती किंवा गादी वाफ्यावरती कांदा लागवड ही कधीही चांगली. ओके. मग आपण खरीप मध्ये म्हणजे त्या पद्धतीने करतो? खरीप मध्ये तर सजेस्टच केले. जर काळ्या जमिनी असतील तर कंपल्सरीच आहे त्याच्यामध्ये गादी वाफा. काळ्या जमिनीत बराच काळ पाणी साठून राहतं. मग आता आताची जी काही परिस्थिती आहे, कमी पाऊस पडला तर त्याला ते रिकमेंडेशन म्हणजे इट इज हायली रिकमेंडेड, म्हणजे ह्या वर्षी करायलाच हवं असं आहे का? बरं पण आहे. ओके. जागरूकता आहे शेतकऱ्यांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी. ओके. आणि मग ठिबक सिंचनाचा वापर करावा. ओके. आणि मग अशा वेळी ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास बॅसिलस सबटिलिस नावाची जी काही बुरशीनाशक आहेत तर त्यांचा म्हणजे कसा वापर होऊ शकतो, म्हणजे रेकमेंडेशन काय आहे ICAR कडनं? ट्रायकोडर्मा युक्त शेणखत वापरतात. याच्यासाठी काय करावं लागते की तुम्हाला समजा 100 किलो शेणखत लागते तर तुम्ही 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर त्या शेणखतात मिक्स केली पाहिजे. नंतर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून ते शेणखत तसंच झाकून ठेवायचं जेणेकरून हे ट्रायकोडर्माची बुरशी आठवड्याभर त्या शेणखतावर चांगली वाढेल. आणि असं ट्रायकोडर्मा युक्त शेणखत तुम्ही जमिनीत टाकलं पाहिजे. कारण ट्रायकोडर्माच्या वाढीसाठी शेणखतावरच का वाढवायचं, डायरेक्ट पावडर का नाही टाकायची. तर शेणखतावर वाढवायचं कारण ट्रायकोडर्माला वाढण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटरची आवश्यकता असते. ऑर्गॅनिक मॅटर त्याला शेणखतातून मिळणार आहे त्यामुळं त्याची चांगल्या प्रमाणात वाढ होणार आहे. आणि असा ऍक्टिव्ह केलेला ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या पद्धतीने काम करणार. जे पण रोगकारक बुरशी आहेत त्यांना मारण्यासाठी असा ट्रायकोडर्मा मदत करणार. हे ट्रायकोडर्मा जे आहे म्हणजे हे तपकिरी करपा असेल नाहीतर तांबडा करपा, हे जे करपा नाहीतर इतर बुरशी जन्य रोग असतील तर ट्रायकोडर्माचं तिथं म्हणजे मुळात मोड ऑफ ऍक्शन काय असते, म्हणजे ती बुरशी ह्या बुरशींचा कसा अटकाव आणते, म्हणजे तिथली पद्धती काय आहे, म्हणजे कशी नियंत्रित करते? ट्रायकोडर्मा काय करतं तर हायपर पॅरासाइट म्हणून मायक्रो पॅरासाइट रोगकारक बुरशीपेक्षा ट्रायकोडर्माची वाढ ही फास्ट होत असते. आणि अशी फास्ट झालेली वाढ जसं की रोगकारक बुरशीच्या संपर्कात आले. बुरशी म्हणजे काय तर तंतू आहेत ते
तंतू आहे ज्याला आपण आमच्या सायंटिफिक भाषेत त्याला हायपी हायफा असं म्हणतो. तर ट्रायकोडर्मा रोगकारक बुरशीच्या संपर्कात आल्यानंतर त्या बुरशीभोवती कॉइलिंग करतात आणि त्याच्यातले जे अन्नरस आहे ते आपल्यात काढून घेतो. त्यामुळे ते जे हायपी आहेत रोगकारक बुरशींचे त्याचं त्या तिथंच श्रिंक होतं, थोडक्यात मारतो त्याला त्याच्यातले अन्नरस. हे झालं मायक्रोपॅरासिटिझम मेकॅनिझम. दुसरं त्याचं मेकॅनिझम असं आहे, ट्रायकोडर्मा अँटीबायोसिस म्हणतात. तर ट्रायकोडर्मा काही केमिकल्स किंवा सिक्रेट करतात जे या रोगकारक बुरशीला हानिकारक असतात. ओके. आणि मॅडम सध्या तिसरं एक राहिलं, ट्रायकोडर्मा झाडाचा इम्युनिटी वाढवतात जेणेकरून ते रोगकारक बुरशींना बळी पडत नाही. डिफेन्स मेकॅनिझम सुधारतो. मॅडम आताची जी परिस्थिती आहे तर ट्रायकोडर्मा सोबत काही शेतकरी सुडोमोनास, परत बॅसिलस सबटिलिस जे द्राक्ष उत्पादक शेतकरी वारंवार वापर करतात, तर तेही काही शेतकरी आता कांद्यामध्ये त्याचा वापर करत आहेत. तर ट्रायकोडर्मा सोबत त्या जीवाणूंचा कसा म्हणजे तिथं त्यांचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे तिथं त्या बॅक्टेरियांचं? ट्रायकोडर्मा सोबत साधारणतः सिडोमोनास फ्लोरोसन्स वापरले जाते आणि बॅसिलस सबटिलिस नावाचा बॅक्टेरिया यांचं म्हणजे कंपॅटिबिलिटी असेल दोघांची, म्हणजे एकत्रित काम करणारे घटक वापरूनच म्हणजे असे जैविक बुरशीनाशक आहेत ती तयार केली जातात. ओके. आता मॅडम बरेचसे सीड प्लॉट मध्ये आता आजकाल म्हणजे बुरशींचा प्रादुर्भाव वाढलाय, तर त्या संबंधित तुम्ही काय सांगू शकाल? कांद्यामध्ये सीड प्रोडक्शन हे रबी सीझन मध्ये केलं जातं. सीड प्रोडक्शन मध्ये काय करतो आपण, जो बल्ब चांगले कांदे निवडून त्या कांद्याचा 1/3 पोर्शन कापून जो खालचा जो गोट म्हणतात तर तो लावला जातो. त्या दरम्यान काय करतो आपण, कट करतो, म्हणजे 1/3 पोर्शन कट करतो, म्हणजे त्याला इंजुरी करतो आणि इंजुरी केल्यानंतर तो गोट आपण ह्याच्यामध्ये लावतो, सॉइलमध्ये लावतो. तो इंजुरी झालेला जो पोर्शन आहे तो मातीच्या संपर्कात येतो आणि मातीमध्ये असंख्य प्रकारचे बुरशी असतात, म्हणजे घातक असतात, रोगकारक. त्या अशा इंजुरी झाल्याच्या कांद्याच्या संपर्कात आल्यामुळं ते कांदा सडायला किंवा प्लेट रॉट सारखे, बेसल रॉट सारखा डिसीज त्याला रोग येतो. तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कांदा कट केल्यानंतर तो बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये 20 ते 30 मिनिटं बुडवून ठेवूनच मग त्याची जमिनीत लागवड केली. ओके. आणि मग कुठले बुरशीनाशक तिथं वापरावे? सीड ट्रेसिंग साठी जे सांगितले, सीड ट्रीटमेंट साठी बॅरिस्टिन आहे तुमचं किंवा कॉपर बेस्ड COC वगैरे त्याच्यासाठी. आणि जर समजा शेतकरी काहींना जर समजा त्यांनी जर सीड ट्रीटमेंट करायचं समजा टाळलं काही कारणांनी, तर आणि जर हे प्लेट रॉट नावाची ही जी बुरशी आहे हिचा प्रादुर्भाव जर झाला तर त्या बुरशीला कंट्रोल कसं करता येईल, म्हणजे झाल्यावर काय करायचं? प्लेट रॉट झालाय हे कसं ओळखायचं, तर आपण जे सीड क्रॉप लावलेलं असते, कांदे गोट जे लावलेले असतात ते जर्मिनेट झाल्यानंतर मध्ये जे 5-10 झाडं चांगले दिसतात, परत एखाद झाड पिवळसर पडलेलं सुकतं आणि जमिनीकडे झुकतं आणि पिवळं पडतं. असं उपटून पाहिलं आपण झाड ते कांद्याचं, तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की रॉटिंग झालेलं. रॉटिंग जर इनिशियल स्टेज मध्ये असेल तर त्याच्यामध्ये मॅगट फॉर्मेशन वगैरे म्हणजे आळी वगैरे त्याचा प्रादुर्भाव नाही दिसत, पण ते ऍडव्हान्स स्टेजला गेलं त्याच्यामध्ये तुम्हाला मॅगट फॉर्मेशन वगैरे दिसतं. तर अशा केसमध्ये आपण होऊ नये म्हणून तर गोटला ट्रीटमेंट करून, म्हणजे कांदा जो आहे त्याला ट्रीटमेंट करूनच तो जमिनीत लावला पाहिजे. आणि जर लावलेला नसेल तर तुम्हाला जर पिवळसर झालेली झाडं दिसली तर लगेच तिथं बुरशीनाशकाचं ड्रेंचिंग केलं गेलं पाहिजे. ओके. आणि मग कुठल्या बुरशीनाशकांमध्ये मग तुम्ही संयुक्त बुरशीनाशक कधीही चांगली, ज्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह आणि क्युरेटिव्ह असं कॉम्बिनेशन असते. जसं आता साप आपण घेतलं तर त्याच्यामध्ये
मॅन्कोझे प्लस बॅलिस्टिन दोन्ही असतात. तर अशा बुरशीनाशकांचं ड्रेंचिंग कधी ओके. ह्या बुरशीनाशकांची ड्रेंचिंग करायची, फवारणी करायची? फवारणी नाही करायची, कारण फवारणी करून वरती पानांवर पडून उपयोग नाही. आपल्याला लागण कुठून झाली रोगाची तो त्या पॉइंट मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करावं लागतं. ओके. आता ही जी जांभळी बुरशी आहे तिचा प्रादुर्भाव जो होतोय कांद्यावर, तर त्या बुरशीसाठी आपल्याला म्हणजे काय कोणत्या उपाययोजना करता येतील? म्हणजे ती बुरशी कुठल्या परिस्थितीमध्ये कुठली परिस्थिती तिला मानवते? म्हणजे ही जी पर्पल ब्लॉच जो आहे नाहीतर जांभळी बुरशी जी आहे, तर मागच्या 1-2 वर्षात तिचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला जाणवतोय. तर मग तुमच्या मते त्यासाठी काय म्हणजे कुठली परिस्थिती मानवते त्या बुरशीला? म्हणजेच ज्याला वैज्ञानिक भाषेत पर्पल ब्लॉच असं म्हणतो. तर हा पर्पल ब्लॉच जो रोग आहे कांद्यातला मुख्यत्वे खरीप सीझन मध्ये जास्त प्रमाणात आणि रबी सीझन मध्येही तसं वातावरण आता आपण पाहतो की अनसिजनल पाऊस पडत आहे, म्हणजे थंडीतही पाऊस पडत आहे. तर अशा वातावरणातही जांभळ्या करपाचा प्रादुर्भाव, परंतु मुख्यत्वे हा खरीपाचा रोग आहे, खरीप कांद्यामध्ये. तर या रोगासाठी चालना देणारे घटक म्हणजे हवेतील आर्द्रता, उबदार हवामान आणि रिमझिम पाऊस अशा पद्धतीचं म्हणजे या रोगासाठी अनुकूल वातावरण आहे. आणि मग थंडीमध्ये ते वातावरण म्हणजे हिवाळ्यात ते वातावरण आपल्याला म्हणजे ह्या बुरशीला थोडंफार मिळू शकतं. म्हणजे आता रिमझिम पावसाच्या ऐवजी दव पडू शकतं आणि बाकीचे पण गोष्टी म्हणजे आर्द्रता थोडी जास्तच असते हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यापेक्षा कमी असते, पण पावसाळ्यापेक्षा कमी असते, पण उन्हाळ्यापेक्षा जास्तच असते. मग ते पण अशा पद्धतीची जी आर्द्रता आहे ही जांभळ्या करपासाठी पोषक आहे. ओके. आणि जर समजा ह्या बुरशीला आपल्याला थांबवायचं असेल तर मग काय काय गोष्टी करू शकतो? सीड ट्रीटमेंट त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी मग जांभळा करपाचा जो सेकंडरी स्प्रेड आहे, म्हणजे पहिला प्रायमरी स्प्रेड म्हणजे सुरुवात उगम त्या रोगाचा, नंतरचा स्प्रेड म्हणजे सेकंडरी स्प्रेड म्हणजे एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे किंवा एका शेतापासून दुसऱ्या शेताकडे, हा झाला सेकंडरी स्प्रेड. तर तो जो आहे तो एअरबॉर्न कोनेडिया म्हणजे त्या बुरशीचे हवेमार्फत पसरले जाणारे बीजाणू, त्याच्यामुळं सेकंडरी स्प्रेड हा होत असतो. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला, तर फोलियर ऍप्लिकेशन म्हणजे जी फवारणी आहे ती कांद्याच्या पातीवरती फवारणी झाली. आतापर्यंत जे मातीतून असलेले रोग आहेत ते ड्रेंचिंग आपल्याला आठवड्यात आणायचे, आणि जे झाडावर ऑलरेडी पसरलेले आहेत पानांवरती फोलिएजवरती, तर त्याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा स्प्रे केला पाहिजे. तर बुरशीनाशकाच्या स्प्रे मध्ये पण त्याच बुरशीनाशकाचा स्प्रे करू नका. साधारणतः वातावरण बघून आम्ही सांगतो की 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करा किंवा 10 दिवसाच्या अंतराने फवारणी. तर जी फवारणी करतोय त्याच्यामध्ये पण तुम्ही फवारणी करताना एक फंजिसाइड तुम्ही वापरल्या, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मॅन्कोझेब वापरलं तर दुसऱ्या फवारणीत मॅन्कोझेब टाका, त्याच्या ऐवजी दुसरं फंजिसाइड, म्हणजे अशा पद्धतीने जेणेकरून तेच फंजिसाइड वापरलं, बुरशीनाशक वापरलं तर त्या रोगकारकामध्ये रेजिस्टन्स येतो, त्या औषधाला ते जुमानत नाही, म्हणून औषधांची रोटेशन बदल केला गेला पाहिजे. म्हणजे कांद्यावर बोर्डो मिश्रणाचा पण एखादा हात घेतला तर म्हणजे चालेल? म्हणजे सीओसी वापरण्याचा आम्ही सल्ला देतो, कारण कॉपर बेस्ड आहे. बोर्डो मिक्सर साधारणतः ह्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे उडी टिश्यूज आहेत ज्या द्राक्षामध्ये किंवा पेरेनियल प्लांट्स मध्ये जिथं प्रूनिंग झालं की प्रूनिंग फॉलोड बाय बोर्डेक्स मिक्सर ऍप्लिकेशन म्हणून आम्ही सांगतो, कारण जी इंजुरी झाली त्याच्यावरती त्याचा एक थर तयार होईल बोर्डेक्स मिश्रणाचा, आणि नंतर त्याच्यातून पॅथोजन. पण कांद्यावर फवारणी करायची नाही कांद्यावरती म्हणजे तसा तरी रिसर्च झाला नाही. ओके. मॅडम, आता ही जी कांद्याचं तुम्ही म्हटलं, आता हे जे रोग येणार आहेत त्याची आपण माहिती घेतली, पण कांदा नुसतं
म्हणजे कांद्यावर जे रोग आहेत ते भरपूर आहेत. कांदा आपण काढल्यानंतर पण त्याच्यावर काढणी पश्चात पण भरपूर रोग येतात. आता जे ऍस्परजिलस नायजर असेल तर अशी जी साठवणुकीतले जे रोग आहेत तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे ते रोग थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आतापर्यंत आपण पाहिलं की शेतात येणारे कांदा शेतात असताना येणारे रोग आणि कांदा काढणीनंतर साठवणुकीत येणारे रोग. तर साठवणुकीत जे रोग येतात ते शेतातून त्याचे बीजाणू हे शेतातूनच आलेले असतात. त्यामुळं त्याचं पण योग्य पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. म्हणजे काढल्यानंतर व्यवस्थापन करण्यापेक्षा काढण्याच्या आधी काय काय उपाययोजना आहेत तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप म्हणजे कांदा हा योग्य वेळी काढला गेला पाहिजे. योग्य वेळ कोणती तर 50% पेक्षा जास्त पाती कांद्याच्या पिवळ्या पडल्यानंतर कांदा काढला गेला पाहिजे. हे झाली पहिली स्टेप. त्याच्यानंतर काढण्याच्या आधी कांद्याचं पाणी 15 दिवस आधी कांद्याचं पाणी थांबवलं पाहिजे. तुम्ही आज पाणी दिलं उद्या कांदा काढला तर त्यांनी रोगाचं प्रमाण साठवणुकीत वाढणार आहे, कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण असणार आहे आणि ते बुरशीजन्य घटकांना साठवणुकीत वाढणार आहे. म्हणून कांदा काढण्याच्या आधी 15 दिवस आधी त्याचं पाणी थांबवलं गेलं पाहिजे. 50% पाती पिवळा पडल्यानंतर नंतर पाणी 15 दिवस आधी थांबवलं पाहिजे. आणि एक तिसरं आम्ही हे सांगतो की काढणीच्या आधी मी सांगितलं शेतातूनच रोगकारक साठवणुकीत जातात. त्यामुळं एक प्रिकॉशनरी स्प्रे स्टँडिंग क्रॉप मध्ये आपल्याला घेतला पाहिजे. तर तो आपण एक बुरशीनाशक प्लस जीवाणूनाशक असं सजेस्ट करतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बॅविस्टिन प्लस तुमचं स्ट्रेप्टोमायसिनचा स्प्रे घेऊन तो असा एक आठवडाभराने किंवा 10 दिवसांच्या अंतराने कांदा काढायचा. स्प्रे स्टँडिंग क्रॉप मध्ये स्प्रे देऊ आणि नंतर कांदा काढल्यानंतर कांदा पातींनी झाकून सावलीत म्हणजे त्याला तसंच वाळवायचा आहे. नंतर कट करताना चौथी स्टेप कट करताना कांदा एकदम घासून कट करायचा. त्याचा 1-2.5 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर एखादी इंच कांद्याची मान ठेवून कांदा तो कट करायचा आहे. त्याचं कारण असं आहे की घासून कांदा कट केला की कांद्यामध्ये जे पण वातावरणातले रोगकारक आहेत ते पटकन आत जातात आणि ते साठवणुकीत कांद्याला. तुम्ही जे सीड प्लॉटच्या वेळी जे मगाशी जे आपण बोलत होतो त्यावेळी जे सांगितलं की वरचं आपण ते थोडं छाटतोय त्याचा अर्थ आपण त्याला इंज्युअर करतो. मग तसंच इथं पण ऍप्लिकेबल आहे म्हणजे आपण घासून कट केल्यावरती एक इंजुरी तयार होते त्यामुळे तिथं बुरशी 1-2.5 सेंटीमीटरचा पोर्शन मानेचा सोडला म्हणजे काय होतं ती मान सुकते आणि ती बंद करते. एंट्री पॉइंट जो आहे त्या जीवाणूचा किंवा त्या रोगकारक बुरशीचा तो बंद केला जातो त्यामुळे तो डायरेक्ट शिरकाव होत नाही आणि असा कांदा साठवणुकीत टिकतो. तर साठवणगृह ही स्वच्छ असावे, बाजूनी गवत वाढलेलं नसावं, त्याच्या हव्या पण व्यवस्थित पास झाली पाहिजे आणि साठवणुकीत ठेवलेला कांदा शक्य होत नाही शेतकऱ्यांना एकदा भरतात आणि ढीक मारून मग त्याच्यात स्प्राउटिंग नंतर जी आपली काजळी रोग वगैरे त्याचा प्रादुर्भाव होतो. तर अशा यासाठी काय केलं पाहिजे 1-1.5 महिन्याच्या अंतराने कांदा खालचा वरचा खाली म्हणजे ते लेअर फेरफार केली पाहिजे. आता इथं तुम्ही हे जे साठवणुकीतलं ही जे आता उदाहरण दिला आता मला एक उदाहरण जे आठवतंय ते म्हणजे तंबाखूची जी वखार असतात तर त्यामध्ये पण तंबाखू उष्ण असते. मग त्यामुळे त्यांनी सारखं पोती इकडनं तिकडे 1 महिन्याभरात एकदा हलवावी लागतात नाहीतर ती उष्णतेने ती पोती हे होऊ शकतात. त्यांचं पण मेन म्हणजे कारण जे आहे तर ते व्हेंटिलेशन आहे. थोडा हवेच्या संपर्कात आल्यावर थोडं गार पण होईल पण हिथं ते थोडं वेगळं आहे की म्हणजे व्हेंटिलेशन मिळाल्यावर ते त्या बुरशीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. बरोबर. आणि गवताचं जे मॅडम तुम्ही आता सांगितला की आजूबाजूला चाळीच्या शेजारी गवत नसावं तर त्यामागचं मेन कारण काय आहे? गवतावरती काय होणार की दव वगैरे पडणार वातावरण त्याच्यामुळे
किंवा गवतावरती बुरशी वाढत असतात आणि त्या कांद्यावर गेले, एका कांद्यावर गेले, एक कांदा बाकीच्या आजूबाजूच्या कांद्यांना खराब करणार. त्याच्यासाठी कांदा चाळणी स्वच्छ आणि ओलसर नसावी जागा कांदा चाळीची. ओके ओके. कोरड्या जागेतच आणि डायरेक्ट सूर्यप्रकाश पण कांदा चाळीत गेला नाही पाहिजे. ओके. ओके. त्याच्यासाठी दक्षिणोत्तर कांदा चाळ दिशा असावी. ओके ओके. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता आपण डॉक्टर साळुंखे यांच्याकडून आपण रब्बी हंगामातील जे काही रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकावर होऊ शकतो तर ह्याची आपण इत्थंभूत माहिती घेतली. आपण हे जे काही मुलाखती घेतोय तर ह्या मुलाखतीचा मुख्य उद्देश हा आहे की पुढे जाऊन जे रोग येणार आहेत त्याचं त्या रोगांचं तुम्हाला आधीच त्याची माहिती मिळावी. तर हे जे संपूर्ण मुलाखत आहे तर ह्याच्या तुम्ही नोंदी ठेवा आणि ह्या ज्या नोंदी ठेवून त्यानुसार तुम्ही तुमची कृती करा. तुम्हाला बरेचसे समस्या ज्या पुढे येणार आहेत तर त्याचा तुम्हाला आधीच अंदाज येईल, काही पावलं तुम्ही टाकू शकाल. ह्या इंटरव्ह्यू मध्ये एक गोष्ट आपल्याला काय जाणवली की बरेचसे रोग जे आहेत तर हे जमिनीतनं त्यांचा उगम आहे. म्हणजे हे प्रत्येक पिकाच्या बाबतीत होत असते, पण कांद्यामध्ये ते स्पष्टपणे दिसून येते. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर समजा या महिन्यातनं एकदा ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास किंवा बॅसिलस सबटिलिस हे जे काही बुरशीजन्य जीवाणू किंवा बुरशी आहेत तर त्यांचा जर समजा आपण वापर केला तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आहे की नाही ह्या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला म्हणजे टाळता येऊ शकतो. म्हणजे ह्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नियंत्रित करता येतो. तर मग अशीच आपण आणखीन काही व्हिडिओज आपण करणार आहोत ज्यामध्ये असेच तज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तोवर आपली रजा घेतो. धन्यवाद.